नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आज आमच्या गावातल्या अशा व्यक्तीला भेटणार आहे, जो टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करतो आणि त्याच्या अशा बऱ्याच वस्तू अशा म्हणजे गावात चर्चा झालेली आहे, की त्या असा-असा वस्तू बनवतो आणि खूप मी कालपासून त्याला भेटण्याची इच्छा होती. मला कामातनं वेळ भेटला नाही आणि मी आज त्याला खास भेटण्यासाठी जाणार आहे आणि त्याच्या काही वस्तू आहेत त्या तुम्हासनी दाखवण्यासाठी हा ब्लॉग करणार आहे आणि तर नक्की बघायला लागते हा माझा शेवटपर्यंत ब्लॉग. तर त्याच्या ह्या वस्तू सगळ्या तुम्हाला दाखवणार आहे आणि कशापासून कशा वस्तू बनवलेल्या आहेत ते तुम्हाला नक्कीच दाखवतो. तर चला बघूया, जाऊया त्यांच्या घरी आणि त्यांना आज भेटूया. खूप चांगला ब्लॉग असणार आहे, शेवटपर्यंत बघायला लागतो ब्लॉग. त्याच्या वस्तू इतक्या खास आहेत की तुम्हाला भारावून टाकणार आहेत आणि ह्या बघावंच लागते त्यांच्या वस्तू. तर चला बघूया, त्यांना भेटूया आज खास. तर मी आज आलेलो आहे निलेश गुरव यांच्या घरी त्यांना खास भेटण्यासाठी. तर हे आहेत ते कलाकार आपले निलेश गुरव. तर संकेता कधी आला कव्हा कोल्हापुरात ना आजच आलो सकाळी आणि खास तुझा व्हिडिओ करायसाठी आलोय आणि जे वस्तू खास फेमस झालेत त्यामुळं तुला भेटण्यासाठी आलोय. तू काय काय परवाच कुठलं तरी घड्याळ बनवलंयस ते मला बघायचं आहे. तर मी मित्रास माझ्या ब्लॉग दाखवणार आहे तुझा आणि बघायला लागते आणि ते घड्याळ कसं कसं बनवलंस ते मला दाखवणार ना नक्की. तर मी घड्याळ केलेलं आहे जवळजवळ गाडीच्या चेनवेलपासून हे घड्याळ केलेलं आहे. तर ते आम्हासनी आता सांगतील हे घड्याळ कशा प्रकारे केलं आणि काय काय त्यांनी वापरलं याच्यासाठी साहित्य. हे गाडीचं चेनवेल त्यांनी वापरून हे घड्याळाचं काटे वगैरे लावलेलं त्यांनी हे तयार केलेलं आहे. तर निलेश गुरव सांगतील आम्हासनी कसं कसं ते हे कसं तुम्ही बनवलं आपलं हे काय काय वापरलं आणि कसं कसं काय काय सांगाल का? काय पडीक चॅनल होते हां त्याला एक घड्याळ एक होतं हां त्याचं काटं जोडलं जरासा कलर होता उरलेला हां त्याचा जरासं मार्क काढलं आणि काय नाही जास्त काही एक 10 रुपयाचा सेल हे बसवला. कुठलं तुम्ही आणलं ही चेन गाडीची बाद झालेली होती ती टाकलेली होती. मग तुमच्या म्हणजे अशी आयडिया कशी आली की हे करायचं असं म्हणजे असं याच्यापासूनच घड्याळ होऊ शकते तर असं काय म्हणजे सुचलं कसं तुम्हाला आहे असं म्हणजे अशा भरपूर तुम्ही अजून वस्तू काय काय केल्या ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार. पण आज हा खास घड्याळ त्यांचा खूप फेमस झालेला आहे आणि हा व्हिडिओ मला खास सेपरेट करायचाच होता. अजून निलेश गुरु यांनी भरपूर काय काय वस्तू केलेल्या आहेत तुम्हाला दाखवतोच मी. पण ही घड्याळ बघा की त्यांनी असं म्हणजे कसं त्यांना सुचलं की अजूनपर्यंत कोणाला सुचलं नव्हतं की बऱ्याच असे गाडीच्या चेनवेल गॅरेजमध्ये पडलेले असतात पण घड्याळाची कन्सेप्ट त्यांना सुचल्या आणि कन्सेप्ट त्यांनी पूर्ण केली आणि बघा कसं घड्याळ केली त्यांना चेनवेल लावून त्यानंतर ना असं म्हणजे तुम्ही आता 16 वर्षाचे आहात ना. 16 वर्षाच्या असताना पण त्यांनी एवढं आता बरंच त्यांनी काय 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 आयडिया आहेत आणि ते काय काय करणार आहेत. तर बघा हे घड्याळ कसं एकदम ॲक्युरेट आणि त्यांनी कलरमध्ये पण आकडं काढलेले आहेत आणि खाली पण काय काय लावलेलं आणि हे गाडीचं चेनवेल असल्यामुळे त्याने असं वरती चेनवेल अडकूनही केलं जाते. तर 2 मिनिटं भावा तुम्हाला दाखवतो. हां याच्यामध्ये घाला. तर ही आहे घड्याळ बघा. हे असं घड्याळ केलेलं आहे त्यांनी. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की निलेश गुरव यांनी हे अद्भुत असे केलेले घड्याळ जे गाडीच्या चेनवेलपासून बनवलेले आहे आणि अशाच त्यांच्या काही बऱ्याच वस्तू आहेत त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भरपूर तुम्हाला व्हिडिओ मी गावातले दाखवणार आहेत. तर नक्कीच बघा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.